समाजाच्या एसटी आरक्षणासंदर्भातल्या सुधाकर शिंदे समितीचा अहवाल साम टीव्हीच्या हाती आलेला आहे। धनगर समाज महाराष्ट्रात अस्तित्वात नसल्याचं शिंदे समितीच्या अहवालामध्ये नमूद केल्याचं समोर आलेलं आहे। शिंदे समितीने उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगणा आणि मध्य प्रदेशचा अभ्यास केला। उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा अहवाल ठेवण्यात येणार आहे। धनगड आणि धनगर अशा जाती असल्यामुळे एसटीतून सवलत नाही। धनगर समाजाला एसटीतून सवलत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। सुधाकर शिंदेंच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करून अभ्यास करण्यात आला। 5 राज्यात धनगर समाजाला एसटीतून सवलत देण्यात आल्याचा अभ्यास आहे। यूपी, बिहार, तेलंगणा, मध्य प्रदेश मध्ये जाऊन अभ्यास करण्यात आलाय। धनगर हीच जात आहे, धनगड अशी कोणतीही जात नाही। तर राज्यामध्ये धनगड जातीचे 6 दाखले रद्द करण्यात आले। छत्रपती संभाजीनगर मधल्या फुलंब्रीतल्या 6 जणांना हे दाखले देण्यात आले होते, मात्र हे दाखले बोगस असल्याचा आरोप धनगर समाजाने केला होता। त्यामुळे हे दाखले जे ते रद्द झालेले आहेत, रद्द करण्यात यावे अशी मागणी धनगर नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती। मात्र यावरून वाद पेटण्याची चिन्ह आहेत, कारण या निर्णयाला कोर्टात आव्हान देणार असल्याचा इशारा आदिवासी नेते आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी घेतलेला आहे। राज्य सरकारने ॲफिडेव्हिट वरती लिहून दिलं होतं की राज्यामध्ये एकही धनगड नाही। राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी निर्णय केला आणि जात पडताळणी समितीला आदेशित केलं की या जे खोटे दाखले दिलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही तात्काळ निर्णय घ्या, ते बोगस आहेत। आणि मग आज छत्रपती संभाजीनगर जात पडताळणी समितीनं हे 6च्या 6 दाखले रद्द केलेले आहेत, जप्त केलेले आहेत, अवैध ठरवलेले आहेत। का जर समजा ते बोगस आहेत किंवा ते चुकीचे आहेत, धनगड रद्द ठरवले, तर आम्ही जे म्हणतो ते काय आम्ही नाही म्हणत, कोर्टानं रद्द केलेले जे आहेत ते त्यांना कसं काय संरक्षण दिलं जातं, मग त्यांचे रद्द करून टाका। सामाजिक न्यायाला आता ते मुख्यमंत्र्यांनी अधिकार दिले असतील, कसे दिलेत ते गेल्यानंतर आम्ही सीएम साहेब जसे त्यांचे आहेत तसे आमचे आहेत, आम्ही साहेबांकडे बसून आणि चर्चा करतोय। उद्याच आम्ही त्याच्यावर चर्चा करू आणि त्याच्यानंतर आम्ही कायदेशीर बाबीनं त्याच्यावर भूमिका घेऊ।